श्रीराम जय राम जय जय राम। वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवावी। माझा देह परमार्थाच्या आड येतो हे म्हणणे खरे नाही। तो मदत करतो किंवा आड येतो या दोन्हीत विशेष तथ्य मानू नये। माझी वृत्ती कुठे गुंतते हे पाहावे। भगवत भजनात दिवस घालवावा असे वाटू लागले, पण संगत मिळाली खेळ खेळणाऱ्याची, तेव्हा त्याचे मन कशाला मोडा असे म्हणून खेळू लागला। भगवंताच्या स्मरणात राहण्याच्या वृत्तीपासून ढळू लागला तर कसे होणार। आईने आजवर खस्ता खाल्ल्या, लहानाचे मोठे केले, तीच आई लग्न झाल्यावर विषयाच्या आड येऊ लागली आणि म्हणून वैऱ्यासारखी वाटू लागली। वास्तविक दोघांच्याही देहात फरक होण्यासारखे असे काहीच झाले नाही, पण वृत्तीत बदल झाला। विषयातच मी गुंतून राहू लागलो, याला काय करावे। मी सुखी कशाने होईन हे आपण आपल्या कल्पनेनेच ठरवले, पण या जगात पूर्ण सुख किंवा पूर्ण दुःख असे काही आहे का। जे खरे असेल किंवा खोटे असेल याची आपल्याला खात्री नाही, त्या बाबतीत आपण रिकाम्याच कल्पना करीत बसतो। दुसरा मनुष्य ज्यावेळी आपल्याला त्रास देतो त्यावेळी त्यामध्ये 50% आपली कल्पना असते, बाकी उरले 50%। त्याबद्दल त्याने दिलेला त्रास मी करून घेणार नाही ही वृत्ती असावी, म्हणजे संपले। आपली वृत्ती सारखी बदलते आहे आणि जगही सारखे बदलते आहे, त्यामुळे अमुक परिस्थितीमुळे सुख किंवा अमुक परिस्थितीमुळे दुःख होते हे वाटणे खरे नव्हे, कारण सुख दुःख अस्थिर असते। शास्त्रांचे नियम हे वृत्तीला स्थिर करतात। भजन, पोथी वाचन, मंदिर बांधणे वगैरे गोष्टी जर वृत्ती सुधारण्यासाठी न केल्या तर ती नुसती करमणूक होते, त्यापासून खरा फायदा होत नाही। आगगाडी रोज काशीला जाते, पण तिला काही काशी यात्रा घडत नाही। यात्रा घडते ती आत बसलेल्या लोकांना। गंगा स्नान, विश्वेश्वराचे दर्शन वगैरे आतल्या लोकांना घडते। त्याचप्रमाणे देहाने नुसता पूजापाठ वगैरे करून परमार्थ घडत नाही। आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे। भगवंताचे रूप सारखे समोर ठेवता येणार नाही, पण त्याचे रूप लक्षात आले नाही तरी आपण त्याचे नाम घेतो हे लक्षात राहिले तर वृत्ती सुधारेल। आपल्या डोळ्यात अगदी बारीक कण गेला तरी तो खुपतो, त्याहीपेक्षा वृत्ती सूक्ष्म असते, ती भगवंतालाच कळते, म्हणून त्याच्यापाशी लबाडी चालत नाही। विषयाचा भोग आला असता तो त्यामध्येच गुंतून नाही। ज्याच्यावर भगवंताची खरी कृपा झाली हे समजावे। भगवंतापासून वेगळे न राहणे, त्याचे विस्मरण न होऊ देणे, त्याच्या स्मरणात राहणे, त्याच्या नामात राहणे, यात खरे समाधान, शांती आणि सुख आहे। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी। वृत्ती स्थिर होणे, शांत होणे याचे नाव समाधान, आणि भगवंताकडेच वृत्ती सारखी राहणे याचे नाव समाधी होय। श्रीराम जय राम जय जय राम। श्री समर्थांचे मातृदर्शन। गोष्टी श्री समर्थांच्या। महत्व हरिनामाचे कळावया, श्री समर्थ साधूवर फिरती मिशे भिक्षेच्या पितितांचा, तो करीत उद्धार। श्री समर्थ रामदास स्वामी तीर्थाटन पूर्ण करून महाराष्ट्रात आल्यापर्यंतची गोष्ट आपण गेल्या भागात पाहिली। त्यालाही आता साधारण 10 महिने झाले असतील सहजच। बराच काळ गेल्यानंतर आज पुन्हा समर्थांनी आपल्या या कीर्तन सेवेसाठी उभं केलंय। श्रावणात आपण एक विशेष भागात सद्गुरू समर्थरायांना श्रीरामाच्या अनुग्रहाची कथा पाहिली
आज आता पुन्हा तीर्थाटनाच्या भागाकडे उडी मारून तेथून पुढील कथा पाहू. तीर्थाटनाच्या वेळी समर्थांनी कोणती तीर्थे पाहिली ते समर्थांच्या एका सुप्रसिद्ध पदात आपण अनेकदा पाहिले. पण त्यावेळी समर्थांची दिनचर्या कशी असायची, कसं जायचे, कुठे राहायचे, काय खायचे याचं वर्णन मेरू स्वामींनी लिहून ठेवले. ते आता पाहूया. प्रारब्ध योगे वनांतर, विरक्ती दशेने दुर्धर, नाना स्थळांतरे दुस्तर, संचरती तेथे, विरक्तीचे अंगी वारे, उदास वायूने वावरे, वस्तीने गिरिकंदरे, वसविली वहू, नाही क्षुधे तुक्षेची देही भाण, नाही विश्रांती निद्रा जाण, वायुसारिखे संचरण, होतसे स्वइच्छा, शरीर उपजीविका जीवन, सदोदित रघुनंदन, निज प्राणाचाही प्राण, नित्य तृप्तीने असे, प्रल्हादासी त्या सेवकजनी, लोटिले कडे लोटनी, स्वइच्छाची समर्थांनी तेही प्रतीती पाहिली, वनदाहो अग्नितरी घाले, व्याघ्रसिंह सहवासे राहिले, सर्प स्वइच्छा खेळविले अंगावरी. काटा आला ना. 12 वर्षे हे सगळं आपल्या समर्थांनी अनुभवलं आहे. इतकी ही समर्थांची तीर्थयात्रा साधी नव्हे. तुकाराम महाराज म्हणतातच, ज्याला वैराग्य करायचं आहे त्याने थेट शरीराला विसरायचंच. ब्रह्मज्ञान नोहे लेकुराच्या गोष्टी. असो तर एवढे हाल समर्थांनी तीर्थयात्रेवेळी सहन केले. त्यावेळची सामाजिक स्थिती पाहून त्यांचं मन आध्यात्मिकतेकडून व्यावहारिकतेकडे वळले, हेही आपण मागे पाहिले. आता पुढे जाऊ. सर्व तीर्थक्षेत्रे परत फिरत समर्थ महाबळेश्वरी आले. तिथून मग पंढरपूर, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर करत पंचवटीत आले. पंचवटीत येऊन रामरायाचे दर्शन घेतले. तेथून पुढे ते टाकळीत आले. त्या ठिकाणी आपलं लेकरू, जे 12 वर्षांपासून आत्ता समर्थ येतील या आशेवर वाट पाहत बसलं होतं, त्याला भेटले. त्याला प्रेमाने आलिंगन दिले. तेथे उद्धवाजवळ महिनाभर राहिले. पुढे मग तीर्थयात्रा संपवण्यासाठी गोदेला प्रदक्षिणा मारण्यास म्हणून निघाले. वाटेत पैठण लागले. पैठणात समर्थांनी नाथांचे दर्शन घेतले. त्या दिवशी रात्री समर्थांनी कीर्तन करावं अशी गावकऱ्यांनी त्यांच्यापाशी इच्छा व्यक्त केली. आणि मग काय, रात्री समर्थांचं कीर्तन सुरू झालं. समर्थांनी नामाचा गजर सुरू केला. जय जय राम राम सीताराम राम राम, जय जय राम राम सीताराम राम राम. आणि मग आपल्या मधुर आणि ओजस्वी वाणीत समर्थांनी कीर्तनास आरंभ केला. आहा, काय त्या कीर्तनाचं वर्णन करावं, अमृततुल्य. सगळे गावकरी मंत्रमुग्ध होऊन गेले, कीर्तनात रंगून गेले. जसं जसं कीर्तन पुढे जाऊ लागलं तशी रंगत वाढत चालली. पैठणातील कीर्तनातच समर्थांचं जन्मगाव जांबेजवळच वसलेल्या अंबड गावचा एक विप्र आला होता. त्याचं लक्ष कीर्तनापेक्षा कीर्तनकाराकडेच जास्त लागलेलं होतं. 3-4 तास कीर्तन होईपर्यंत तो टक लावून समर्थांकडे पाहत मनात विचार करत होता की या कीर्तनकार बुवांना आपण कुठेतरी पाहिलं आहे. आणि काय नवल पहा, त्याने तो समर्थांच्या कपाळावरचा आवाळू पाहिला आणि सूर्याजी पंतांचा धाकटा मुलगा नारायणाला बरोबर ओळखलं. कित्येक स्वामीकडे पाहती, ओळखीचा दिसतो म्हणती, भाळीचे आवाळू देखती, म्हणती नारायण हा. एक म्हणती तो गेला, शुद्धी घेता नाही सापडला, कैचा कोठे काय झाला न कळे कवणासी. गावचा जोशी पाहात, तेथे ओळखीचा असे म्हणत, हाची नारायण सत्य सत्य, पुत्र सूर्याजी पंतांचा. कीर्तन होता क्षणी तो विप्र समर्थांकडे धावला आणि त्याने समर्थांना विचारले, तुम्हीच सूर्याजी पंतांचे धाकटे चिरंजीव नारायण का? समर्थांनी त्या विप्रकडे पाहिले.
गेल्या 24 वर्षात त्यांना हे समोर उभा राहून विचारणारा पहिलाच माणूस भेटला होता. त्याच्याकडे पाहून समर्थांनी स्मित करून "होय, मीच नारायण" असे उत्तर दिले. हे ऐकता क्षणी त्या विप्राचे डोळे भरून आले. त्याने समर्थांना पूर्ण निहाळले आणि म्हणाला, "देहाचे सार्थक केलंत बुवा, पण आपली आई, आपले बंधू, आपली वहिनी गेली कित्येक वर्ष आपली वाट पाहत आहेत, कित्येक वर्ष शोक करत आहेत. तुमच्या आईची अवस्था तर काय सांगू. माझा नारायण कधी येईल असा त्यांनी ध्यासच घेतला आहे." रडून रडून त्या माऊलीची दृष्टी गेली हो. त्यांना समजावून तुमचे दादा आणि वहिनी सुद्धा थकून गेले हो. तुम्हाला मी सांगणे योग्य नाही, पण राहवत नाही म्हणून सांगतो. एकदा आपल्या आईस, बंधूस भेटा, त्यांना खूप समाधान वाटेल. समर्थांचं मन भरून आलं. समर्थ काहीही बोलले नाहीत. आपल्या सगळ्या वस्तू त्यांनी उचलल्या आणि झोळीत घातल्या आणि झोळी खांद्याला अडकवून अचानक ताड ताड चालू लागले. एखादं वासरू गाईकडे जावं त्याच ओढीने नव्हे त्याहूनही जास्त ओढीने समर्थ आपल्या आईकडे, तिला भेटायला निघाले होते. घनदाट अंधारात समर्थ चालत होते. पायात काटे रुतले, रक्त आले, तरी त्यांचं लक्ष फक्त जांबेत जाण्याकडे लागले होते. रात्रभर चालून समर्थ सूर्योदयी जांबेत आले. जांबेत आल्या आल्या ते वेशीवरच्या मारुतीरायाच्या मंदिरात गेले. तिथे त्यांनी मारुतीरायास साष्टांग नमस्कार केला. याच मारुतीरायाच्या मंदिरात वयाच्या 4थ्या वर्षी समर्थांना पहिल्यांदा रामरायाचे दर्शन झाले होते. समर्थ तेथून उठले, मंदिरातून बाहेर आले, पायऱ्या उतरले आणि झपझप पावले टाकत मंदिराकडे चालू लागले. हे राम मंदिर म्हणजेच समर्थांचा राहता वाडा. वाड्याच्या बाहेर दारात समर्थ उभे राहिले आणि त्यांनी नित्याप्रमाणे श्लोक म्हटला. सुखानंदकारी निवारी भयाते, जनी भक्तिभावे भजावे तयाते, विवेके त्यजावा अनाचार हेवा, प्रभाते मणी रामचिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ. पुढे ओसरीवरच राणूबाई बसल्या होत्या. कुणी गोसावी भिक्षा मागण्यास आला आहे असे समजून त्यांनी आपली सून, श्रेष्ठांची पत्नी पार्वतीबाईंना हाक मारली. पार्वतीबाई सुपात धान्य घेऊन बाहेर येणार, तोच समर्थांनी धावत जाऊन आईच्या पायावर डोकं ठेवले आणि म्हणाले, "हा गोसावी भिक्षा घेऊन जाण्यास नाही आलेला, आई." असे म्हणून समर्थांनी अश्रूंना आईच्या पायीच मोकळी वाट करून दिली. समर्थांचे हे शब्द ऐकताच आईला प्रचंड आनंद झाला. त्यांचा कंठ दाटून आला. आनंदाच्या भरात त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडेना. डोळ्यांतून आनंदाश्रूच्या धारा वाहू लागल्या. पायी असलेल्या आपल्या लेकराच्या मस्तकावरून प्रेमाने हात फिरवून त्यांनी समर्थांना उठवले. त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. दृष्टी नसल्यामुळे काहीच दिसत नव्हते. त्यांनी विचारले, "कोण? माझा नारोबा आला का? माझा नारायण का?" समर्थांना राहवले नाही. त्यांनी आपल्या आईच्या पोटाशी घट्ट मिठी मारली आणि त्यांच्या मुखातून कसे बसे शब्द बाहेर पडले. "हो आई ग, तुझाच नारायण आला, तुझा नारोबा आला." हे ऐकताच राणूबाईंच्या अश्रूंचा बांध फुटला. त्यांना प्रचंड आनंद झाला. सगळं काही स्वप्नवत वाटू लागलं. समर्थांच्या संपूर्ण शरीरावरून हात फिरवून रडत रडतच त्या पुन्हा पुन्हा विचारू लागल्या, "खरंच माझा नारायण आला? माझा नारोबा आला?" समर्थांनी "हो आई, मी आलो" असे म्हटले. दोघा मायलेकरांनी कित्येक वर्षांनंतर आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. राणूबाईंना आपल्या लेकराला वत्सलतेने घट्ट पोटाशी धरले. मग काही वेळाने समर्थांना उठवीत राणूबाई म्हणाल्या, "कुठे होतास रे नारोबा इतके दिवस? कुठे राहिलास? काय खाल्लंस? कसा राहिलास? तुझी मी किती वाट पाहिली. माझी दृष्टी गेली रे. ज्या गोष्टीची इतके दिवस मी वाट पाहिली तो दिवस आज आला आहे, पण तुला पाहणेही माझ्या नशिबात नाही रे बाळा."
हे ऐकताच समर्थांनी रामनाम स्मरणात आईच्या नेत्रांवरून हात फिरवला आणि काय आश्चर्य, रानूबाईंना हळूहळू सगळं काही पूर्ववत दिसू लागलं. वाढलेली दाढी, जटा, गळ्यात रुद्राक्षांच्या माळांचा भार, हुरमुजी मेखला, तेजस्वी चेहरा, पिळदार शरीरयष्टी. रानूबाईंना सगळं काही दिसू लागलं. त्यांनी आपल्या नारायणाकडे आनंदाने पाहिले आणि म्हणाल्या, नारोबा, हे काय केलंस रे? इतकी वर्ष गेलेली दृष्टी नेत्रांना तुझ्या एका हस्तस्पर्शाने पुन्हा आली. कुठलं भूतवश केलंस की काय? समर्थ हसले व उत्तरले, हो आई ग, भूतच वश केले मी. कुठलं माहितीये? होते वैकुंठीचे कोणी, शिरले अयोध्या भुवणी, लागे कौसल्येचे स्थणी, तेची भूत गे माय. जाता कौशिक रावळी, अलौकिकली भयंकाळी, तटिका ते छळुनी मेली, तेची भूत गे माय. मार्गी जाता वनांतरी, पाय पडला दगडावरी, पाषाणाची जाली नारी, तेची भूत गे माय. जनकाचे रंगणी गेले, शिवाचे धणू भंगिले, वैदेही अंगी संचरले, तेची भूत गे माय. जेणे सहस्त्रार्जुन वधिला, तोची तत्काळीचा भ्याला, धनु देऊनी देह रक्षिला, तेची भूत गे माय. पितयाचे भाकेसी, कैकईचे वचनासी, मानुनी केले अरण्यासी, तेची भूत गे माय. 14 संवत्सरे तापसी, अखंड हिंडे वनवासी, सांगते भुजंग पोसी, तेची भूत गे माय. सुग्रीवाचे पालन, वालीचे निर्दाळन, तारी पाण्यावर पाषाण, तेची भूत गे माय. रक्षी भक्त बिभीषण मारी, रावण कुंभकर्ण, तोडी अमरांचे बंधन, तेची भूत गे माय. वामांगी स्त्रियेशी धरिले, धावूनी शरयू तीरा आले, तेथे भरतासी भेटले, तेची भूत गे माय. सर्व भूतांचे हृदय, नाम त्याचे रामराय, रामदास नित्य गाय, तेची भूत गे माय. हे श्रीरामराय नावाचं भूत मी वश केलं आहे. आई हे ऐकताच रानूबाईंना अत्यंत आनंद झाला. त्यांनी नारायणाला सांगितले, मलाही दाखव बरं तुझं ते भूत. त्यावर समर्थ उठले आणि आपल्या आईला घेऊन देवघरात गेले. तिथे त्यांनी रामरायाची मनपूर्वक प्रार्थना केली, रामरायाचे आवाहन केले. त्याबरोबर देवघरात प्रचंड उजेड पडला. त्या तेजातून श्रीरामराय रानूबाईंच्या पुढे सीतामाई, लक्ष्मण, मारुतीरायांसह प्रकट झाले. काय वर्णन करावे त्या रूपाचे. वदन सुहास्य रसाळ हा राघव, सर्वांगे तनु सुनीळ हा राघव, साजिरे वैजयंती हा राघव, पायी तोडर गर्जती हा राघव, मृग नाभी टिळा रेखिला हा राघव, मस्तके सुमनमाळ हा राघव, सुंदर लावण्य खाणी हा राघव, उभा कोंदड पाणी हा राघव, सकळ जीवांचे जीवन हा राघव, रामदासी प्रसन्न हा राघव. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वास राम नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.